राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे, कारण हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे. विदर्भात पुन्हा गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. तर 13 आणि 14 एप्रिल रोजी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये यावर्षी पावसाळ्यामध्ये 18 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्रामध्ये 4.5 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळतील. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर फिरायला जाणाऱ्या लोकांना मुंबई पालिकेने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. धुळ्यात 42 अंश तापमानाची नोंद झालेली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून धुळ्यात 40 अंशापेक्षा जास्तीचं तापमान नोंदवलं जाते. त्यामुळे धुळेकरांना तापमान वाढीचे चटके सहन करावे लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलेला आहे. शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठाच्या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघातानं दुर्दैवी मृत्यू झाला. संस्कार सोनटक्के असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. बुलढाण्यामध्ये तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. त्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसताना दिसतोय.